महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये पालिकेची अतिक्रमण विरोधात सध्या कारवाई। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालणार। निदा खानला लपवलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार आहे। कारवाई आधी मतीनच्या पत्नीने या पथकाला संविधानाची प्रत दाखवली होती। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अतिक्रमण विरोधात कारवाई असं उपायुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालणार आहे। ज्या घरात निदा खानला त्याने आसरा दिला त्या घरावर बुलडोझर चालणार आहे। मतीन पटेलच्या घरावर अगदी पहाटेपासूनच कारवाईला सुरुवात झालेली आहे। 6:15 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे। तर समाधानकारक नोटीसला उत्तर न मिळाल्याने ही कारवाई होते असं उपायुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे। कारवाई करायला आलेल्या पथकावर लोकांकडून देखील फुलांची उधळण करण्यात आलेली आहे। कारवाई आधी लोकांकडून उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न झालाय। ही दृश्य आपण पाहतोय। मतीन पटेल याच्या घरावर कशा प्रकारे अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याची ही दृश्य आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच्या घरावर अतिक्रमण विरोधात ही कारवाई करण्यात आलेली आहे। पालिकेने ही कारवाई केलेली आहे। नोटीस दिली होती, मात्र या नोटीसला समाधानकारक उत्तर आलेलं नाहीये, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। ड्रोन मार्फत टिपलेली ही दृश्य आपण सध्या या ठिकाणी पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ज्यावेळी ही कारवाई होत होती त्यावेळीची ही दृश्य आहेत। 6:15 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे। अतिक्रमण विरोधी ही कारवाई याआधी नोटीस बजावण्यात आली होती। 3 दिवसांचा वेळ देण्यात आला होता। अवैध व विनापरवाना बांधकाम प्रकरणी महानगरपालिकेने आता ही कारवाई केली आहे।